नमस्कार, सविता नाद ब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत कॉर्न राईस आणि हेल्दी सलाद। कॉर्न राईससाठी मी घेतलेले आहे एक बाउल भरून शिजवून घेतलेला भात आणि त्यासाठी मी हे सामान 1 वाटी कॉर्न घेतलेले आहेत आणि ह्या एक वाटी सर्व भाज्या मिक्स आहेत। ह्याच्यामध्ये गाजर, शिमला मिरची आणि फ्रेंच बीचे थोडेसे काप आहेत आणि त्याच्यानंतर मी एक छोटासा कांदा घेतलेला आहे, एक छोटासा मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 आल्या लसूणीच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे। त्यासाठी चव वाढवण्यासाठी हा एक मॅगी मसाल्याचा एक पॅकेट घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। कॉर्न राईस बनवण्यासाठी इथे मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून ते आता तापत आलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता सुरुवातीला आपण जे कट करून लसूण घेतलेली आहे ना ती घालून घेऊया। लाल होऊ द्या, एकदम मस्त त्याला रंग आला की आपण त्याच्यावरती कांदा घालणार आहोत। लसूण छान लाल झालेले आहे, आपण त्याच्यावर आता कांदा घालून घेऊया। आपला दिसतोय त्याच्यावर आपण ही मिरची घालून घेऊया। त्यानंतर आपण या घेतलेल्या भाज्या त्यामध्ये घालून घेऊया, त्या छान परतून घेऊया। त्यांना काय फार वेळ लागत नाही, थोडं 1 मिनिट परतलं। त्यांच्यातला क्रंच आपल्याला घालवायचा नाही आहे, त्यामुळे एकदम मऊ नाही शिजवायचे आहेत, ते आपल्याला साधारण परतवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपण हे कॉर्न घेऊया। हे कॉर्न आहेत ना, हे मी काय उकडून वगैरे घेतलेले नाही आहेत, हे असेच कच्चेच आहेत, पण ते एकदम आत्ताचे स्वीट कॉर्न लगेच शिजतात ना, म्हणून मी ते उकडून वगैरे घेतलेले नाही। मी आता हे ते तसेच ह्याच्यामध्ये टाक। आपल्याला ते शिजवायचं नाही आहे। त्यानंतर आपण हे मीठ टाकूया। मीठ टाकला की आपण त्याच्यावरती टोमॅटो टाकूया। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, अगदी पूर्वतयारी असेल तर एक 5 मिनिटात सुद्धा तयार होते, एवढी झटपट होणारी रेसिपी आहे ही, झटपट आणि हेल्दी सुद्धा। आपण काळी मिरी पावडर टाकूया आणि काळी मिरी पावडर मी अर्धा चमचा टाकले, कारण आपण दुसरा कुठलाच मसाला ह्याच्यामध्ये वापरणार नाही आहोत ना, मॅगीचं एक पॅकेट सोडल्यास, म्हणून त्यामध्ये आपण हा मसाला टाकून आपण हा मॅगी मसाला घेतलेला ना तो सुद्धा आपण ह्याच्यावर आता टाकून देणार आहोत। आणि मॅगी मसाला जळावा नाही म्हणून थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण, कारण मॅगी मसाला कसा लगेच खाली चिकटतो ना। छान एकदम ह्याच्यावरती आता आपण झाकण ठेवून हे 5 मिनिटं शिजून देणार आहोत। आपण ह्याच्यावर असं आता झाकण ठेवू आणि 5 मिनिटं शिजून देऊया। आपल्याला 5 मिनिटं झालेली आहे, आपण आता चेक करूया आपलं कॉर्न शिजलेलं आहे की नाही। हे बघा किती मस्त कॉर्न सुद्धा एकदम सॉफ्ट झालेलं आहे बघा शिजून। बघा कॉर्न सुद्धा सॉफ्ट झालं, एकदम शिजलेलं आहे छान। भाज्या सुद्धा 5 मिनिटात अगदी मस्त हे झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला भात घालून घेऊया। शिजवून घेतलेला भात घालून आपण छान हे आता मिक्स करून घेऊया। बघा किती छान रंग आलेला आहे आपल्याला कॉर्न राईसला आपल्या। छान मिक्स करून घेऊया। छान आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण याच्यावरती
थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकूया. तयार आहे आपला झटपट होणारा कॉर्न राईस. सलाद करून घेऊया. सलाद तयार होत आहे तोपर्यंत आपण ह्याच्यावर झाकण ठेवू. गॅस बंद केलेला आहे आणि मी आता तुम्हाला सलाद दाखवते. सलादसाठी मी इथे एक काकडी कट करून घेतलेली आहे, एक टॅमॅटो घेतलेला आहे कट करून, एक कांदा घेतलेला आहे कट करून, ही लेट्यूसची पानं घेतलेली आहेत थोडी, गाजर घेतलेलं आहे कट करून, हे बीट आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आपलं सलाद हेल्दी बनवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये अर्धा आवळा कट करून घेतलेला आहे आणि ओली हळद घेतलेली आहे. त्याच्याने आपलं सलाद अजूनच हेल्दी होईल. आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे मी अर्धा चमचा चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि भाजलेलं जिरं हे सगळं एकत्र करून हे मी तयार करून हा मसाला घेतलेला आहे. आणि चवीनुसार मीठ, लिंबू घेतलेला आहे अर्धा पिळण्यासाठी आणि वरून ऑलिव्ह ऑइल मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तर चला पाहूया, रेसिपीला सुरुवात करूया. चला आता आपण सलाद करून घेऊया. आपला कॉर्न राईस रेडी झालेला आहे. आता आपण सलाद करूया. त्यासाठी हे सगळं आपण जे घेतलेलं आहे, कांदा, टॅमॅटो, काकडी, लेट्यूसची पानं आणि मी एक हिरवी मिरचीसुद्धा घेतलेली आहे कट करून, थोडी एकच घेतलेली आहे. हे सगळं आपण या बाउलमध्ये एकत्र करूया. आवळा आणि हळद शक्यतो कोण टाकत नाही, पण तुम्ही टाकून बघा, खूप छान चव येते आणि आपल्या सलादची गुणवत्तासुद्धा वाढते. त्यामुळे तुम्ही एकदा जरूर टाकून बघा. हा चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि भाजलेलं जिरे ते सुद्धा मी सगळं याच्यामध्ये टाकून देते. मीठ हे सगळं आपण एकत्र टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया असं छान एकदम. नंतर त्याच्यावरती आपण हा लिंबू घेतलेला आहे ना, तो लिंबू पिळून घेऊया. बिया काढून घेते. छान लिंबू पिळून झालेला आहे. मस्त आपलं सलाद रेडी आहे. आता ह्याच्यावरती ना त्याची अजून चव वाढवण्यासाठी आणि त्याचे फायदे वाढवण्यासाठी आपण ह्याच्यावरती थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकणार आहोत. अगदी एक चमचा बस झालं. ते पहा, थोडंसं मी ऑलिव्ह ऑइल टाकलेलं आहे. पहा, तयार आहे आपलं हेल्दी सलाद. आता मी तुम्हाला कॉर्न राईस आणि हेल्दी सलाद सर्व करून दाखवते. तयार आहे आपला कॉर्न राईस आणि हेल्दी सलाद. प्राचीन अन्नपदार्थापासून प्रेरित असलेला आणि आधुनिक जीवनशैलीला परफेक्ट असणारा, चव आणि आरोग्याचा सुंदर संगम असलेला कॉर्न राईस आणि हेल्दी सलाद तुम्ही जरूर बनवून बघा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.